श्री गणेश रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून रावा सांस्कृतिक मंडळ सहविनय सादर करत आहे रावा GT 2016 प्रायोजक अष्टपैलू सोशल मीडिया पार्टनर मराठी धमाल मराठी सिरियल आणि विशेष आभार टी महाराष्ट्र। ऍडमिन्सना विनंती करतो की त्यांनी आपल्या पाहुण्यांना घेऊन दीपक प्रज्वलनाचा कार्यक्रम उरकून घ्यायचा आहे। अरे वा, नमस्कार रावाकर, नमस्कार रावाकर, नमस्कार रावाकर। ठीक आहे, नाश्ता नाही दिला मी पण जरा आवाज ते होते। नमस्कार रावाकर, ये होईना बात। तर सगळ्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो। आपण आपला वेळ काढून इथे आलात। आपण आपल्या जीटीला आपल्या रावाला 4 वर्ष झाली। आता आपला रावा 5व्या वर्षात पदार्पण करतोय आणि त्या 5व्या वर्षाच्या पदार्पणाचं हा सोहळा आपण दरवर्षी खूप धमाल मजा मस्ती असं करतो। त्याची ही सुरुवात खरं तर मागच्या वर्षी तुम्हाला माहिती असेल की आपला एक नवीन ऍडमिन झाला। चांगली गोष्ट झाली। आधी जसं तो झाला त्यापासून ग्रुप थोडासा शांत झाला, नाहीतर सचिन जाधवने मागच्या 1.5 वर्षात काय काय करून ठेवलंय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल। राहिली गोष्ट अजून एक झालं की आपला रावा रजिस्टर झाला। त्यात ग्लोबली होत चाललाय, आता ट्विटर इंस्टाग्राम सगळ्यावरती चाललाय। सेलिब्रिटी झाल्यात। सध्या सेलिब्रिटीजना पण प्रश्न पडतो फॅमिली की ऑफिशियल, असो तो भाग वेगळाच। पण प्रथेप्रमाणे आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करायची आहे। तर मी आपल्या गणेश वंदना टीमला मी तुम्हाला विनंती करतो की सगळ्यांनी त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। विनाशक एकदत्ताय गौरी पुत्र
आपण मागच्या वर्षी रावाची जत्रा बघितली होती. या वर्षी आपण रावाची शाळा बघायची आहे. तर सगळ्यांना पोस्ट वरून किंवा ट्विटर फेसबुक वरून सगळ्यांना आतापर्यंत जर अंदाज आला असेल की काय 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 नक्की चाललंय, काय काय होणार आहे ते, तर त्याची सुरुवात करतात. शाळा म्हणजे सगळ्यांच्या आठवणी जाग्या झाल्या असतील. शाळा म्हणजे ती घंटा. अरे म्हणजे चांगल्या अर्थात यार. शाळा म्हणजे शाळेची घंटा. बघितलं, अजूनही ऐकलं ना की अंगावरती काटा येतो. त्या शाळेतलं पहिलं प्रेम, त्या शाळेतल्या पहिल्या मिस ज्यांना आपण आईसारखं प्रेम करायचो, त्या शाळेतले ते मारकुटे मास्तर ज्यांना अजूनही आपण विसरत नाही. हे असं सगळं शाळेचं गणित, हे शाळेचा भूगोल, या शाळेचा इतिहास आज आपले रावाकर आपल्या समोर सादर करतायत. तर आपण या शाळेला सुरुवात करूया. मी सगळ्यांना एक विनंती करतो की सगळ्यांनी आपापल्या जागेवरती उभं राहायचंय. उभं राहायचं बोल की राहिलं रे, विचारा बाबा काय. तर सगळ्यांना मी विनंती केलीच आहे. तर आपण शाळेची सुरुवात नेहमी राष्ट्रगीताने होते. तर मी राष्ट्रगीत सुरू करूया आपण आणि आपल्या शाळेची सुरुवात करूया राष्ट्रगीतांनी. आताच काय यार, रुपेश थांबणार आहेत माझ्यासाठी. रुपेश मला असं म्हणायचं होतं यार, शाळेमध्ये असं आपण म्हणायचो तसं म्हणजे असं पटांगणात उभं राहून राष्ट्रगीत म्हणायचं होतं. तुझ्यामुळे मिस झालाय. ठीक आहे ना, असं होतं कधी कधी. पण मी ओळखलं नाही तुला डायरेक्ट नाव वगैरे घेऊन. काय असतं असं. तरी पण नाही ओळखलं. तू मला नाही ओळखलंस. नाही, स्क्रिप्ट मध्ये तसंच आहे. आपण एकाच वर्गात होतो, एकाच शाळेत होतो. मी पहिल्या बाकावर बसायची. अशा मध्ये दापणी पुढे बसायचीस. आईला आता लक्षात आलं. म्हणजे आम्ही मस्ती करायचो आणि तू मिसला लगेच जाऊन सांगायची मी सेफ आहे का, मस्ती करतायत. असंच ते असंच तेव्हा. ऍक्च्युली काय होतं माहितीये, मला मिसने सांगितलेलं जे पण कोणी मस्ती करेल त्याचे येऊन मला नाव सांगायचं आणि तुम्ही मस्ती करायचा म्हणून मी तुमचं नाव. आलं म्हणजे हे बरं आहे. उद्या मीच बोलला शेणका तर लगेच जाणार काय. अगं असं बोलायचं असतं. ठीक आहे पण मला असं वाटतं की 2 दिवसापूर्वी चुकून माझ्याकडून तुला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड झाली. मी कोणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत तर तू ते अजूनही ऍक्सेप्ट केलेली नाहीयेस. मुद्दाम नाही केली. हा काय एक मुलगी तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते आणि तू ऍक्सेप्ट नाही करत. अगं रावावरती एवढे नोटिफिकेशन असतात, इकडे बघायला पर्सनली वेळच नाहीये मला. असेल कोणतरी तिच्यापासून तुला लपवायचं असेल. कोणीतरी आधी होत्या का सगळ्या 1 2 3 4 20 25. 20-25 अगं आधी होत्या, आता कोणी नाहीये ना. ठीक आहे. तरी तसंही मला काही फरक नाही. बरं मी एकदा आली आहे तर तू जा. काय लाडात आली आधी लगेच जा पाहिजे. जा पटकन. मी encourage करणार होते. हे कधी ठरलं? मी आलोय, मला सर बोलले तो एन्करिंग करायचं, करायचं, संपला विषय. ऍक्च्युली काय झालं माहितीये, मला यायला उशीर होणार होता. मी सरांना सांगितलं होतं म्हणून मी तुला टेम्पररी सांगितलं असेल. पण आता तू जा. मी आले. याला फालतूगिरी आहे. नाही तर काय. नाही, जाऊ दे. चल अशी आता शाळेचे सगळे माझे विद्यार्थी आलेत. पहिला रेश्मा. हो सीमा. अगो किती दिवसांनी. मग अजून तशीच. ऐकतोस का? नाही ठेव तू कर. तेच मजा आहे सगळी. आलो अगं ते होत राहील. काय मी फर्स्ट टाइम करते. मला असा एक्सपिरियन्स आहे. जरा कंपनी होईल. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स. हो आता तू बोलतेस म्हणून. तू नाही सांगायचं ना. नाही. तू गेलास तर मी सरांना नाव. अरे काय फालतूगिरी आहे. म्हणजे अजून तेच आहे का. हो.
नाही पण म्हणजे आता आपलं ठरलं. हो, आणि आपण कार्यक्रमानंतर लंचला जाणार आहोत, हेही ठरलंय. हे बरं आहे. सरांनी ठर. मी नाही ठरवलं. ओके, भरपूर काय काय ठरवते. असं तर मग तू आता हे करायला आलेस, नक्की काय करायचं ते तरी माहितीये तुला? हो, काय करणार आहोत आपण इथे? आपण गेट टुगेदरसाठी आलो. ओके. गावा शाळेचं गेट टुगेदर आहे. हम्म. सगळे माजी विद्यार्थी त्यांचे भेटणार. येणार आहेत. ओके. हा, मग हे काय सगळे समोर जमलेले ते माजी विद्यार्थीच आहेत गावा शाळेचे. हा, नशीब आपणही व्यवस्थित आहोत. आहे. पण नक्की गेट टुगेदर म्हणजे काय हे माहितीये का? हो, थोडंसं माहितीये मला. गेट टुगेदर म्हणजे आठवणींची बेरीज. आणि दुःखाची वजाबाकी. तेच असं ते जरा असं शाळेत आल्यासारखं बोल ग. आठवणींची बेरीज आणि कसं ते गुंतल्यासारखं होतं. असं म्हणजे तेच ना, बघितलं त्यांना पण नाही कळालं. नॉर्मल आपण बोलूया ना असं जरा एकदम, त्यांना पण कळेल मला पण कळेल. शाळेत दुसरं काय असतं? मजा मस्ती. हा, हे असं असं जरा बोलायचं, मजा मस्ती टाइमपास धमाल असं. बोलूया, पण आधी जे आले त्यांचं स्वागत तरी करूया. हा, हे महत्वाचं बोललीस तू. तर सगळ्यांचं, आलेल्या पाहुण्यांचं आणि आलेल्या रावाकरांचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो. तर आता मी ना मगाशीच एक मला गृहस्थ भेटले, या शाळेच्या खूप वर्षापूर्वीची बॅच, त्यांची मजा, त्यांची धमाल, त्यांची मी आज गोष्ट सांगणार आहे तुला, त्यांची एक स्टोरी सांगणार आहे तुला. स्टोरी म्हणजे त्यांच्या शाळेतल्या आठवणी. तेच त्यांच्या आठवणी, त्यांची शाळा. जसं आता आपला कट्टा बोलला तर फेसबुक, व्हॉट्सअप, इथून पुढे मुलं कधी गेलीच नाही. त्यांचा कट्टा, तो त्यांच्या टाइमपास, त्यांच्या काळी काय चालायचं ते सगळं मी तुला सांगणार आहे आता. अरे इंटरेस्टिंग. सांग मला लवकर. पण हे असं मजा नाही येणार आहे हे असं सांगायला. आपण एक काम करूया का, आता शाळेत जाऊन सगळं बघूया. म्हणजे त्या काळात त्या शाळेत ते जाऊन जे आपण मजा करू ना, ती मजा अशी इथून नाही येणार. ठीक आहे, मग आपण जाऊया. तुम्हाला सगळं सांग कसं काय ते तरी बघतील, आपणही बघूया. येस, मग तयार आहात ना तुम्ही? शाळेत चला मग शाळेत जाऊया रावाच्या.